मुलांसाठी खाण्यासाठी आणि आपल्याकडे मुलं पालेभाजी जास्त करून खात नाही, तर आपण काय करू शकतो, पालेभाजी आफ्टरमध्ये टाकून मुलांना खायला देऊ शकतो, जेणेकरून ते खाऊ शकतात आणि त्यांना कळणार पण नाही की त्याच्यामध्ये पालेभाजी. आणि हे सॅलड वगैरे, आणि इथे मी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली, प्लस त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आहे आणि पुदिना पण आहे आणि परत कढीपत्ता वगैरे असतो ना त्याची पेस्ट वगैरे करून हे सगळं एकत्र करून बनवलेलं. माझं नाव निकिता सुंदरलाल मी एक लागत असं बनवले आहे ढोकळा गरम छान होतं आणि त्याच्यासोबत दह्याची चटणी बनवली आहे त्यामध्ये ठेवलेलं होतं महाराष्ट्रात जास्तीत जास्त खाल्ल्या जाणारी बाजरीची भाकर, चिकन आणि त्याच्यासोबत खाल्ल्या जाणारे